नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत. तो म्हणजे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे नक्की काय? इफ y is equal to fx is any function, then dy by dx, that is derivative of y with respect to x, which is also denoted by f dash x or y1, is called first order derivative. आता या dy by dx परत एकदा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेतलं तर त्याला डिनोट केलं तर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजेच एफ डबल डॅश म्हणजेच y2. याला म्हणतात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जे डेरिव्हेटिव्हचं परत डेरिव्हेटिव्ह. या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर त्याला म्हणतो आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि ते लिहिलं जातं डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब किंवा एफ ट्रिपल डॅश एक्स किंवा y3. असं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण घेता येतं डी एन वाय अपॉन डी एक्स रेस टू एन, विच इज ऑल्सो डिनोटेड बाय एफ nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स or it is also denoted by yn. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह घेत जायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणजे ज्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह असेल तितक्या वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं इन शॉर्ट. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये या संदर्भात एक्झरसाइजमध्ये काही सम दिलेली आहेत त्यात आपण विचारात घेऊ. एक्झरसाइज 1.5 क्वेश्चन नंबर 1 मधलं पहिलं सम. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x⁵ मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे पहिल्यांदा एक डी वाय बाय डी एक्स घ्यायचं आणि त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पॉवरचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा म्हणजे ही पॉवर पुढे येईल 5 पुढे मल्टिप्लायला म्हणजे 10x⁴ मायनस हा 3 मल्टिप्लायला पुढे येईल 12x स्क्वेअर मायनस 2 तसाच. आता हा डिनॉमिनेटरमधला एक्स स्क्वेअर जो आहे तो वरती गेला तर x⁻² येईल आणि x⁻²चा डेरिव्हेटिव्ह परत पॉवर पुढे येईल आणि पॉवर 1ने काय होईल कमी होईल. -9चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय झालं 10x⁴ मायनस 12x स्क्वेअर मायनस मायनसमुळे प्लस 4 अपॉन एक्स क्यूब. हा -3 पॉवर जी आहे ती डिनॉमिनेटरमध्ये नेऊन त्याला पॉझिटिव्ह केली. आता याचं परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. या प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा 4 परत पुढे मल्टिप्लायला येईल 40x क्यूब. हा 2 मल्टिप्लायला येईल 24x. हा प्लस 4 तसाच राहणार. हा एक्स क्यूब वरती गेला तर मायनस एक्स क्यूब होईल x⁻³ होईल. हा -3 पुढे येईल आणि एक्सची पॉवर अजून 1ने कमी होईल म्हणजे x⁻⁴ होईल. म्हणजे फायनल आन्सर होईल 40x³ मायनस 24x. हा 3 मल्टिप्लाय करेल -12. आता हा x⁴ जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल पॉझिटिव्ह होण्यासाठी x⁴. ओके. आता हे सेकंड ऑर्डर असल्यामुळे आपण फक्त दोनदाच डेरिव्हेटिव्ह घेतलं. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असतं तर आपल्याला 3 वेळा ही प्रोसेस करावी लागली असते. ओके. अजून काही सम बघू. पुढचं सम y इज इक्वल टू e⁴x इंटू कॉस ऑफ 5x. आता हा y जो आहे हा जो फॉर्म आहे y इज इक्वल टू u इंटू v आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. आधी फॉर्मॅट बघायचं आणि त्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आपण पुढच्या जो चॅप्टर शिकणार आहोत इंटिग्रेशन त्यावेळेस पण फॉर्मॅटवरती फार महत्त्व आहे. फॉर्मॅट बदलला प्रोसिजर बदलते. ओके. डी वाय बाय डी एक्स. आता इथे u इंटू v आहे म्हणजे पहिला पार्ट तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस 5x. ओके. प्लस कॉस 5x तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁴x इज इक्वल टू e⁴x तसाच कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x.
इंटू अजून संपलेलं नाही, अप टू एक्स जायचं आहे. हे आता डेरिव्हेटिव्ह झालं कॉस्टचं. आता आपल्याला 5x डेरिव्हेटिव्ह जाईल. 5x डेरिव्हेटिव्ह 5 प्लस कॉस 5x तसाच. ई रेस टू 4x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x, पण 4x डेरिव्हेटिव्ह 4 अप टू एक्सपर्यंत जायचं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत जायचं आहे. आता हा 5 पुढे येईल, हे मायनस साईन पुढे घेतलं तर -5 ई रेस टू 4x इंटू साईन 5x प्लस 4, हा 4 पुढे घेतला, ई रेस टू 4x इंटू कॉस 5x. ई रेस टू 4x कॉमन घेतला, काय होईल -5 साईन 5x प्लस 4 इंटू कॉस 5x. हे पहिलं डेरिव्हेटिव्ह झालं. आता दुसरं डेरिव्हेटिव्ह म्हणजे परत याचा डेरिव्हेटिव्ह d2y/dx². डेरिव्हेटिव्हचं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं, परत u इंटू व्ही फॉर्म आहे, म्हणजे ई रेस टू 4x असाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ -5 साईन 5x प्लस 4 इंटू कॉस 5x प्लस, आता हा ब्रॅकेट तसाच राहणार, -5 साईन 5x प्लस 4 कॉस 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 4x. ओके, ई रेस टू 4x तसाच इंटू -5 पण तसाच. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 5x आणि या 5xचा डेरिव्हेटिव्ह ओनली 5 अप टू एक्स. ओके, हा 4 तसाच. मी आत्ता साईन देत नाही, साईन नंतर मी. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, हे मायनस साईन इथे येईल, आणि या 5xचा डेरिव्हेटिव्ह 5. मुद्दाम मी ते साईन प्लस देऊन नंतर परत मायनस करत नाही बसलो, कारण मला माहिती आहे कॉसचं डेरिव्हेटिव्ह जे आहे हे मायनस साईन आहे, त्यामुळे मायनस साईन मी इथेच देऊन टाकलं. नंबर्स आणि साईन जे आहे ते सगळ्यात सुरुवातीला देऊन घ्या, म्हणजे कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. प्लस आता याचं हा ब्रॅकेट तसाच, -5 साईन 5x प्लस 4 कॉस 5x इंटू ई रेस टू 4xचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 तो सुरुवातीला लिहिला. ई रेस टू 4x सगळ्यामध्ये कॉमन आहे, तो बाहेरच घेतला. काय शिल्लक राहिला बघा, -25 -25 कॉस 5x -20 साईन 5x. हा 4 आतमध्ये मल्टिप्लायला करेल, कारण ई रेस टू 4x आपण कॉमन घेतला. -20 साईन 5x प्लस 16 कॉस 5x. ई रेस टू 4x तसाच, -25 कॉस x प्लस 16 कॉस x, दॅट इज -9 कॉस 5x. -20 साईन 5x -20 साईन 5x, दॅट इज टोटल -40 साईन 5x. एवढी प्रोसिजर करावी लागणार आहे डबल डेरिव्हेटिव्हसाठी. आता ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये बोर्डाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह पण माहिती प्रश्न आवश्यक आहे, पण आपल्याला या चॅप्टरवरती बोर्डामध्ये जो क्वेश्चन येतो तो प्रूव्ह दॅट, शो दॅट या टाईपचा असतो. त्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह्स पण घ्यायचे असतात आणि लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड प्रूव्ह करायची असते. ओके, पण त्यासाठी हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची एवढी मोठी प्रोसिजर आहे, जर का यू इंटू व्ही फॉर्म आला तर. आता एखाद्याने असं लिहिलं कॉस 5x इंटू ई रेस टू 4x, म्हणजे फर्स्ट कॉस 5xला घेतलं नंतर ई रेस टू 4x घेतला, तरी फायनल प्रोसिजरमधला शेवटची स्टेप म्हणजे फायनल आन्सर कधीच बदलणार नाही. यू इंटू व्हीमध्ये यू वेगळा होईल, व्ही इंटरचेंज होईल, पण फायनल आन्सर हेच यायला पाहिजे. ओके, मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह, इट इज नॉट डिपेंड ऑन ऑर्डर. ओके, अजून एखादं संपू आपण. पुढचं सम y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, ह्याचं आपल्याला डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पहिल्यांदा dy/dx हे स्टँडर्ड फॉर्म आहे असं लक्षात घ्या.
एक्स रेस टू एक्स 1 इंटू 1 प्लस लॉग एक्स. एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले. आता ह्याचं परत डेरिव्हेटिव्ह यायचं आहे, म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. परत हा यू इंटू व्ही फॉर्म आहे. ओके, म्हणजे आता इथे काय करावं लागेल, एक्स रेस टू एक्स तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स. ओके, यू इंटू व्ही फॉर्म. हा यू आहे, हा सगळा ब्रॅकेट म्हणजे व्ही आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊया. देअरफॉर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स तसाच इंटू, आता इथे कोणाचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घेतलं तर ब्रॅकेटचं 1 प्लस लॉग एक्स. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, म्हणजे 0 प्लस 1 अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स तसाच, एक्स रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स. आता याला सिम्प्लिफिकेशन काय करता येईल का, ओके, टेक दिस एक्स रेस टू एक्स कॉमन फ्रॉम बोथ द टर्म्स, 1 अपॉन एक्स प्लस हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स, दॅट इज 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एक्स, डबल डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस लॉग. अजून काही सम बघू. ओके, क्वेश्चन 2 मधला सेकंड, फाइंड डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू 2at स्क्वेअर, वाय इज इक्वल टू 4at. आता एक्स हे टी मधलं फंक्शन आहे, वायसुद्धा टी मधलं फंक्शन आहे, म्हणजे टी हा पॅरामीटर झाला, म्हणजे हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. ओके, आधी आपल्याला डी वाय बाय डी एक्स काढायला लागेल. ओके, पहिल्यांदा we know that this is the parametric equation where t is the parameter. बोर्डाच्या परीक्षेत असं आलं तर हे लिहा, म्हणजे ह्याच्यातनं तुमचा पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर आहे, हे त्या बोर्डाच्या एक्झामिनरला कळेल. ओके, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करू नका. आता पहिल्यांदा डी वाय बाय डी टी, 4at डेरिव्हेटिव्ह, डी वाय बाय डी टी 4at, टी विथ रिस्पेक्ट टू 2 घेतो आहे, 4a हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे 4a. डी एक्स बाय डी टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ 2at स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी, पॉवर पुढील 2 इंटू 2 4at. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. पॅरामेट्रिकमध्ये आपण हे शिकलेलं आहे सगळं, म्हणजेच 4a अपॉन 4a टी, म्हणजे हा 1 अपॉन टी शिल्लक राहिला फक्त. आता महत्त्वाचा पार्ट आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज नथिंग बट डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स, म्हणजे डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. पण प्रॉब्लेम इथे असा आहे, डी वाय बाय डी एक्सचा आन्सर आहे टीच्या भाषेत आला आहे, म्हणजे आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह हे टीच्या भाषेत घ्यावं लागेल, एक्सच्या भाषेत घेता येणार नाही. डी वाय बाय डी एक्स हे टीच्या भाषेतलं फंक्शन आहे, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला विथ रिस्पेक्ट टू टी घेता येईल, एक्स घेता येणार नाही. मग आता इथे ॲडजस्टमेंट काय करायची ते बघा. मी याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतो आहे, डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं होतं आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्याची ॲडजस्टमेंट मी लगेच करून घेतली, डी टी बाय डी एक्स, हा डी टीला डी टी कॅन्सल होईल, हा डी एक्स शिल्लक राहील. ओके
ओके, आता या dy/dxचं म्हणजे 1/tचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं तर हे होईल -1/t². बघा 1/x डेरिव्हेटिव्ह -1/x² इंटू आता dt/dx आपल्याकडे dx/dtची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे 480, पण आपल्याला dt/dx पाहिजे म्हणजे याचा रेसिप्रोकल, म्हणजे याचा रेसिप्रोकल येईल 1/480, म्हणजे आन्सर आलेलं -1/480³ आपल्याला dt/dx पाहिजे. आपला dx/dt 480 आला आहे. आपल्याला याचा रेसिप्रोकल फॉर्म इकडे घेतला तर इथे सुद्धा रेसिप्रोकल फॉर्म घ्यावा लागेल. तो इथे मी इथे यूज केला या पोझिशनला. ओके, आणि रेग्युलर मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे d²y/dx². जनरली हा शब्द वापरतो मी. पॅरामेट्रिक इक्वेशन्स दिली असतील तर त्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे विथ रिस्पेक्ट म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या आन्सरमध्ये तो पॅरामीटर खूप वेळा शिल्लक राहतो. इथे एक्स येत नाही. महत्त्वाची कन्सेप्ट. त्यामुळे ही स्टेप जी आहे ही ॲडजस्टमेंट आहे, ही ॲडजस्टमेंट फार महत्त्वाची आहे. घाई गडबडीत आपण इथे dy/dxचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो 1/tचा डेरिव्हेटिव्ह -1/t² आणि सोडून देतो. पण आपल्याला फंक्शन आहे टीच्या भाषेत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, विच इज नॉट पॉसिबल डायरेक्टली. म्हणून इथे ॲडजस्टमेंट केलं आहे. dy/dxचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे विथ रिस्पेक्ट टू टी, कारण फंक्शन टीमधलं आहे. आणि ती ॲडजस्टमेंट कंप्लीट करण्यासाठी dt/dxने मल्टिप्लाय केलं, जेणेकरून हा dt निघून जाईल, हा dx इथे येईल, म्हणजे तीच मिनिंग इथे राहील. ओके, त्यामुळे ह्याचा रेसिप्रोकल dx/dtचा रेसिप्रोकलने याला मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. ओके, अजून काही सम बघू. पुढचा क्वेश्चन बघा. x is equal to sin theta, y is equal to sin cube theta. Find d²y/dx², that is second order derivative of y with respect to x when theta is equal to π/2. म्हणजे d²y/dx²ची व्हॅल्यू शोधायची आणि त्या व्हॅल्यूमध्ये आन्सरमध्ये थिटाच्या जागी π/2 वापरून काय उत्तर येते ते शोधायचं आहे. डायरेक्ट थिटा इज इक्वल टू π/2 सुरुवातीलाच घालायचं नाही, पूर्णपणे चुकीचं होईल. ओके, आता परत इथे बघा. एक्स हे फंक्शन्स आहे ते थिटाच्या फॉर्ममध्ये, वाय हे फंक्शनसुद्धा थिटाच्या फॉर्ममध्ये. ते दोघंही बोथ एक्स अँड वाय आर द फंक्शन्स ऑफ थिटा, आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे आपल्या दृष्टीने हे पॅरामेट्रिक एक्सप्रेशन झाली. ओके, मग आता पहिल्यांदा dy/dθ तयार करू, कारण फंक्शन थिटाच्या भाषेत आहे. ओके, पॉवरचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा येईल, 3 पुढे येईल sin² इंटू साईनचं डेरिव्हेटिव्ह cos θ, dx/dθ साईनचं डेरिव्हेटिव्ह cos θ. Therefore dy/dx is equal to dy/dθ upon dx/dθ, म्हणजे 3 sin² θ इंटू cos θ डिवायडेड बाय दिस cos θ. cos θला cos θ गेला, 3 sin² θ. आता परत इथे माझ्या बघा कशी तयार झाली आहे. dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, ह्याचा आन्सर आलं आहे 3 sin² θ, थिटाच्या भाषेत मॅच होत नाही आहे. आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे d²y/dx² विच इज नथिंग बट d/dx ऑफ dy/dx. dy/dx हे थिटाच्या भाषेतलं फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो आहे. इट इज नॉट पॉसिबल डायरेक्टली. मग ह्याला काय करायला लागेल, dy/dxचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल विथ रिस्पेक्ट टू थिटा, आणि ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा dθ/dx करावा लागेल. ओके, 3 तसाच sin² मधला पॉवर पुढे येईल 2 sin θ, हे झालं पॉवरचं इंटू cos θ. इथे आपण 3 sin² θचं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट केलं इंटू dθ/dx. आपल्याला काय dx/dθ अवेलेबल आहे, पण हा dx/dθ आहे cos θ. ह्यात आपल्याला पाहिजे dθ/dx म्हणजे त्याच्या रेसिप्रोकल फॉर्ममध्ये पाहिजे, म्हणजे इथे 1/cos θ होईल. ह्याचा पण रेसिप्रोकल, ह्या cos θला हा cos θ जाईल, म्हणजे हा होईल 6 sin θ. दिस इज d²y/dx. इथे आपले खरं म्हणजे संपलेले, पण त्यांना
डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर नुसतं नको आहे, त्यांना पाहिजे डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर वेन थिटा इज π/2. म्हणजे आपल्याला अजून एक स्टेप लिहावी लागेल, डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा इज इक्वल टू π/2 इज 6 साइन π/2. साइन π/2, साइन 91, 6 into 1 that is 6. दिस इज द फायनल आन्सर. त्या परीक्षेमध्ये एक चूक खूप जण करतात, घाई गडबडीत हा पुढचा पाठ विचारतच घेत नाहीत. डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर काढतात आणि तिथे थांबवतात. पुढे त्यांना त्याची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू वेन थिटा इज π/2 काय आहे हेच फाइंड आउट करायचं आहे. ओके, खूप जण इथेच स्टॉप करतात आणि अर्धा मार्क घालवतात. ओके, तर केअरफुली क्वेश्चन वाचा आणि जे काही प्रश्न विचारला त्या प्रश्नाला अनुसरून तुमचं उत्तर तयार करा. ओके, अजून बघू आपण. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बोर्डामध्ये या कन्सेप्टवरची जी काही समज असतात ती जनरली शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट या स्वरूपातली. त्यातला क्वेश्चन नंबर 3मधला, ह्याच एक्झरसाईजमधला क्वेश्चन नंबर 3मधलं फर्स्ट सम. इफ एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर वाय इज इक्वल टू 280 देन शो दॅट एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए इज इक्वल टू 0. ओके, इथं आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, मग आता काय करावं लागेल, दोन्ही पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे आपल्याला डी वाय बाय डी टी पहिल्यांदा घ्यावं लागेल. 280चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 2a. डी एक्स बाय डी टी, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, टीची पॉवर पुढे येईल, हे 2at. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू काय होईल बघा, 2a अपॉन 2a अपॉन 2at दॅट इज 1 अपॉन. ओके, आता परत सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. देअरफॉर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज नथिंग बट डी वाय बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स विच इज डी वाय बाय डी टी ऑफ डी वाय बाय डी एक्स इंटू डी टी बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स 1 अपॉन टी आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, सॉरी इथं टी आहे, मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू डी टी बाय डी एक्स. आपल्याकडे डी एक्स बाय डी टी तयार आहे, आपल्याकडे डी एक्स बाय डी टी 280 आहे, त्याचा रेसिप्रोकल फॉर्म म्हणजे 1 अपॉन 280 दॅट इज मायनस 1 अपॉन 280 क्यूब झाला. ओके, आता त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे बघा, एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए इज इक्वल टू 0 दाखवायचं आपल्याला. ओके, व्हॉट इज एक्स अँड वाय, एल एच एस बघू आपण आता. एक्स वाय इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए इज इक्वल टू व्हॉट इज एक्स इज नथिंग बट 80 स्क्वेअर इंटू वाय इज नथिंग बट 280 इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आत्ताच आपण काढलं मायनस 1 अपॉन 280 क्यूब प्लस ए. या ए 2a बरोबर हा 2a जाईल, या टी स्क्वेअर बरोबर या टी क्यूब बरोबर हा टी क्यूब जाईल, शिल्लक राहील ए मायनस ए, कारण हे मायनस साईन आहे, मायनस ए प्लस ए, कारण हे मायनस होईल आणि इज इक्वल टू RHS. तर हे अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. पुढचं सम, इफ y इज इक्वल टू e रेस टू m tan इनवर्स x देन शो दॅट 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस m इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आता बोर्डाचा दृष्टीने हा खूप आवडता पॅटर्न आहे. असंच काहीतरी ते कॉम्बिनेशन देतात की इन्व्हर्स फंक्शन पण असेल, एक्सपोनेन्शियल पण फंक्शन असेल, मे बी त्यात लॉग पण घालतील
की जेणेकरून असं काहीतरी तुमच्याकडे मल्टिपल कन्सेप्ट तुमच्या टेस्ट केल्या जातील एकाच वेळी. ओके, आपण पहिलं डेरिव्हेटिव्ह घेऊया. वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता इथे ई रेस टूचं डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स तसंच म्हणजे एम टॅन इनवर्स एक्स तसा होणार. पण एक्सच्या वाचलेलं फंक्शन आहे म्हणजे याचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एम इंटू टॅन इनवर्स एक्स. इथपर्यंत लक्षात आलं आहे. लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह नेहमी ई रेस टू एक्स असतं, पण इथे एक्स नाही, तर एम टॅन इनवर्स आहे म्हणून या एम टॅन इनवर्सचं पण डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, आता इथे ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स तसाच होणार. हा एम पण तसाच. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x². हे सगळे फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्हचे. ओके, आता परत एकदा आपण काय आपल्याला टार्गेट दिले ते बघा. 1 + x² इंटू d²y/dx² प्लस 2x - m dy/dx = 0 आहे. बरोबर. एंटायर लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला दिलेल्या जे काय आपल्याला शोध करायचं त्यामध्ये कुठेही डिनॉमिनेटरमध्ये कुठलीही क्वांटिटी नाही. पण आपल्या इथे मात्र 1 + x² जी आहे ती राईट साईडला एक डिनॉमिनेटरमध्ये क्वांटिटी तयार झाली आहे. म्हणजे पहिल्यांदा ही जी क्वांटिटी आहे 1 + x² ही आपल्याला लेफ्ट साईडला शिफ्ट करायला लागेल फर्स्ट थिंग. आन्सरमध्ये जे काही टार्गेट आपल्याला शोध करायचं आहे त्यामध्ये कुठेही ई रेस टू सम फंक्शन असा पार्ट दिलेला नाही. इथे मात्र आपला ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स तयार झाला आहे. मग आता हा ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स जो आहे हा आपण रिप्लेस करू शकतो वायने, कारण वायची किंमत काय आहे त्यांनीच दिली ना, ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स. म्हणजे दोन गोष्टी आपण इथे करणार आहोत. हा 1 + x² जो आहे तो शिफ्ट केला लेफ्ट साईडला. हा पहिला एम तसाच इथला आणि ई रेस टू एम टॅन इनवर्स एक्स ह्याच्या जागी आपण वाय लिहिला. ओके, म्हणजे आपल्याला जे टार्गेट हवं आहे की ज्यामध्ये कुठेही ईचा उल्लेख नको आहे आणि 1 + x² ही क्वांटिटी लेफ्ट साईडला यावी ती आपली तयार झाली. आता परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, कारण इथे d²y/dx² आहे, आपल्याकडे फक्त dy/dx आहे. आता टेकिंग काय म्हटलं बघा, टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ साईड्स अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता बघा यू इंटू व्ही फॉर्म आहे, यू इंटू व्ही फॉर्म म्हणजे यू तसाच ठेवणार ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार प्लस हा तसाच ठेवणार ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार म्हणजे 1 + x² तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx प्लस आता dy/dx तसाच ठेवणार, डेरिव्हेटिव्ह घेणार 1 + x²चं. जे डेरिव्हेटिव्ह इकडे घेतलं तेच इकडे घेणार आपण एम. वायचा डेरिव्हेटिव्ह dy/dx 1 + x² तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx दॅट इज d²y/dx² प्लस dy/dx तसाच 1चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट, x² डेरिव्हेटिव्ह 2x = m dy/. आता ही dy/dx ची टर्म इकडे आणली 1 + x² d²y/dx² प्लस 2x - m ही टर्म इकडे आणली आणि त्यातला dy/dx कॉमन घेतला विच इज अवर रिक्वायर्ड टार्गेट. ओके, त्या प्रूव्ह दॅटचा हा क्वेश्चन्स असतात हे काही अवघड नसतात. फक्त त्याला जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ज्या फॉर्ममध्ये प्रूव्ह करायचं आहे त्या फॉर्ममध्ये घेत जायचं, त्याला वळवत जायचं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही वाटचाल करत असताना नेहमी आपल्याला काय प्रूव्ह करायचं त्याकडे लक्ष ठेवायचं आणि त्याप्रमाणे आपलं हे जे काही प्रोसिजर आहे ती चेंज करत राहायचं. ओके, टार्गेटकडे बघत राहायचं आणि त्याप्रमाणे आपलं वाटचाल चालू ठेवायची. अजून एक सम बघू आपण. नेक्स्ट सम, इफ सेक इनवर्स ऑफ 7x³ - 5y³ total divided by 7x³ + 5y³ is equal to m, then show that d²y/dx² is equal to 0. आता इथे सगळ्यात
एक मोठी प्रोसेस आपल्याला करायची. हे ट्रिकी सम आहे. इथे मी जर डेरिव्हेटिव्ह लेफ्ट साईडचा घेतलं तर सेक इन्व्हर्स आहे, म्हणजे सेक इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म वापरावा लागेल मला, बरोबर. पण मग त्यामुळे लेंथ वाढत जाईल, प्रोसिजर लेंथी होईल. मी हे असं पण लिहू शकतो, हा जो पार्ट आहे तो मी असाही लिहू शकतो. 7x³ मायनस 5y³ डिवायडेड बाय 7x³ प्लस 5y³ इज इक्वल टू, हा सेक इन्व्हर्स इकडे गेला तर हा होईल सेक एम, where m is any constant. Now taking derivative of both sides with respect to x. आता हा u अपॉन v फॉर्म आहे. ओके, आधी लिहूया आपण हवं असलं तर. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे? 7x³ मायनस 5y³ डिवायडेड बाय 7x³ plus 5y³ is equal to derivative of sec m. This is u upon v फॉर्म. u upon v फॉर्म आपण स्टडी केलेला आहे. u upon v फॉर्ममध्ये काय होतं? डिनॉमिनेटरचा स्क्वेअर होतो 7x³ प्लस 5y³ ब्रॅकेट स्क्वेअर, 7x³ प्लस 5y³ तसाच, u तसाच, v तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x³ मायनस 5y³ मायनस, आता 7x³ मायनस 5y³ तसाच, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x³ प्लस 5y³, हे सगळं इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एम. एम इज कॉन्स्टंट, म्हणजे ही क्वांटिटी कॉन्स्टंट होणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. ओके, हा सेक इकडनं इकडे, सेक इन्व्हर्स इकडनं इकडे शिफ्ट करण्याचा हा एक फायदा आहे. ओके, आता नेक्स्ट टाईम आपण हा डिनॉमिनेटर जो आहे तो 0कडे पाठवला, तर हा सगळा 0, हे फक्त आपल्याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, therefore 7x³ प्लस 5y³ इंटू, बघा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचं आहे आपल्याला? 7x³ मायनस 5y³चं. 7x³ डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे येईल, जे 7 त्रिक 21 x² मायनस, इथे सुद्धा काय होईल? पॉवर पुढे येईल, 5 त्रिक 15 y, आणि yचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, म्हणजे हा 15y इंटू dy बाय dx मायनस सेम वे 7x³ मायनस 5y³ तसाच इंटू 7x³ प्लस 5y³ आहे प्लस आहे मध्ये, 7x³ 21x² प्लस 15y dy बाय dx y³, सॉरी इथं y² करायला लागेल, स्क्वेअर करायला लागेल इथे. ओके, आता काय करायचं? इज इक्वल टू 0. बघू बरं, आता सगळ्यांचं आपण सिम्प्लिफिकेशन करून बघू. पहिले हे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. दिस इंटू दिस मायनस 15 7 5 105 x³ y² dy बाय dx प्लस, आता ह्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे, 21 5 5 105 x² y³ मायनस 15 5 75 y⁵ dy बाय dx. आता हे मायनस साईन प्रत्येकाला जाणार मल्टिप्लाय करत असताना, मायनस 21 7 x⁵ मायनस 15 7 5 105 x³
वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स. आता हे मायनसमुळे हे मायनस प्लस होईल, प्लस 21 पाचा 5 105 एक्स स्क्वेअर वाय क्यूब नंतर प्लस 15 पाची 75 वाय रेस टू 5 डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ओके, आता आपण सगळ्या गोष्टी बघूया. या 147 एक्स रेस टू 5 बरोबर हा -1 0 झाला, म्हणजे ही टर्म गेली. या दोन टर्म्स सेम आहेत, म्हणजे यांचे ॲडिशन -210 एक्स क्यूब वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स. या पण टर्म सेम आहेत. 210 एक्स स्क्वेअर वाय क्यूब, ही प्लस ही मायनस एकमेकांना कॅन्सल होईल 0. देअरफॉर ही निगेटिव्ह टर्म तिकडे नेली. 210 एक्स स्क्वेअर वाय क्यूब इज इक्वल टू 210 एक्स क्यूब वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स. हा मल्टिप्लायचा पार्ट इकडे आणला. 210 एक्स स्क्वेअर वाय क्यूब अपॉन 210 एक्स क्यूब वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. 200 झाला, 210 गेला, वरती वाय अपॉन एक्स राहिला, म्हणजे वाय अपॉन एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. Therefore, d square y by dx square is equal to y u upon v फॉर्म आहे, x इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह dy by dx मायनस y तसाच xचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू x तसाच d स्क्वेअर y by dx स्क्वेअर, x तसाच dy by dx, dy by dx ची व्हॅल्यू इथली वापरू शकतो आपण, y अपॉन x मायनस y डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. या एक्स बरोबर एक्स जाईल, म्हणजे वाय मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर दॅट इज 0 अपॉन एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. ह्या लास्ट स्टेपला जरासं आपल्याला काळजी घ्यायची, कारण हीच व्हॅल्यू परत आपण इथे वापरली. ह्या डी वाय बाय डी एक्सला रिप्लेस केलं वाय अपॉन एक्स नाही, वाय अपॉन एक्स इंटू एक्स, एक्सला एक्स कॅन्सल झाला, वाय मायनस वाय, न्यूमरेटर 0 झाला, 0 अपॉन एनिथिंग 0. थोडंसं हे ट्रिकी होतं सम. तर डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आता ह्या इयरला तुम्हाला 12thमध्ये मॅक्झिमम मध्ये थर्ड ऑर्डरपर्यंतच आहे. फार थर्ड ऑर्डरसुद्धा क्वचित आहे, जास्त करून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हवरती लिमिटेशन ठेवलं आहे त्यांनी, अप टू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पण ज्यावेळेस तुम्ही हायर एज्युकेशनकडे जाल त्यावेळेस तुम्हाला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हसुद्धा विचारात घ्यावं लागतं, पण त्याचा बेस हा आहे. ओके, तर हा बेस व्यवस्थित कन्फर्म करून घ्या, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता ही प्रॅक्टिस करण्यासाठी जी सम जी आहेत ती या एक्झरसाईजमध्ये शो दॅटची वापरा, कारण उत्तर तुम्हाला माहिती आहे, उत्तराच्या दिशेने वाटचाल करत राहायचे. जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत वाटचाल करत राहायचं. आणि खूप वेळा असं होतं, जसं आत्ता आपण केलं की आधी एखादं तयार केलेली स्टेप जी आहे तीच आपण सबस्टिट्यूट म्हणून इथे खालच्या पुढच्या नेक्स्ट स्टेपमध्ये कुठेतरी यूज करतो, जेणेकरून ते सिम्प्लिफिकेशन होतं. ओके, त्यामुळे हे शो दॅटची सम जास्तीत जास्त प्रॅक्टिसमध्ये कवर करा, म्हणजे आपोआप तुमचं थेअरी पार्ट व्यवस्थित कवर येईल. आता हे जे काही शो दॅटचं आता मी आपण त्यांनी दिलेलं आहे, ॲक्च्युली हे शो दॅटचं मी खूप वेळा हेच सांगतो मुद्दे असताना की हे शो दॅट, प्रूव्ह दॅटचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे ॲक्च्युली शॉर्टकट म्हणून CET JEEला वापरतात. इथे बघा, तुम्हाला एक लक्षात आलं असेल, हे इन्व्हर्स फंक्शन इकडे गेल्यामुळे काही फरक पडत नाही आहे. ओके, ते कॉन्स्टंट राहून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे. कोएफिशियंटमध्ये इंटरचेंज झाली आहे, इथे 7x क्यूब सॉरी कोएफिशियंट तेच राहिलेत, साईनमध्ये इंटरचेंज झालं आहे, वरती मायनस इथे प्लस आहे, तर इथं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय झालं, 0 झालं. म्हणजे अशी सिच्युएशन असेल, ओके, अशी सिच्युएशन असेल की ज्याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये फक्त प्लस आणि मायनस साईनचा, वरती मायनस आणि खाली प्लस असेल तर त्याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतं. हे कायम लक्षात ठेवा. दिस इज अ शॉर्टकट फॉर CET. ओके, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरमध्ये 2 टर्म्स आहेत,
दोन्ही टर्म्स सेम आहेत, फक्त न्यूमरेटरमध्ये मायनस साईन आहे 2 टर्मच्यामध्ये, डिनॉमिनेटरमध्ये 2 टर्मच्यामध्ये प्लस साईन असेल तर त्या केसमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते 0 होतं. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ओके, तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा शो दॅटची, जेणेकरून तुम्हाला याची बोर्डाच्या दिवशी आणि सी टीच्या दिवशी चांगली तयारी होईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये याच्यातले अजून काही शो दॅट आणि एक शॉर्टकट मला तुम्हाला शिकवायचा आहे, हाऊ टू फाइंड आउट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विदिन 1 लाईन. एका लाईनीमध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण लिहू शकतो शॉर्टकटच्या मेथडने, जे आपल्याला सी डी जेईला वापरता येईल. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, तर आजच्या दिवस एवढंच. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.